जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 155 पाहणार आहोत. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ या श्लोकामध्ये सांगतात की ते परब्रह्म तत्व हे विश्वात सर्वत्र ठासून भरले आहे. कुठेही थोडीही तिळमात्रही जागा शिल्लक राहिलेली नाही. ब्रह्मांडाच्या आत बाहेर सर्वत्र तेच तत्व भरून उरले आहे. पण तरीही ते आपल्याला दिसत नाही, ते आपल्याला कळत नाही. कारण आपल्या इंद्रियांना जे डोळ्याने दिसते ते सत्य मानायची सवय लागलेली आहे. पण समर्थ या ठिकाणी सांगतात की जे आपल्या इंद्रियांना गोचर होत नाही, म्हणजेच आपल्या इंद्रियांना दिसत नाही, तेच माणसाने शोधून काढायचा प्रयत्न केला पाहिजे. समर्थ म्हणतात, दिसेना जनी तेची शोधून पाहे. जे अदृश्य तत्व आहे तेच खरे सत्य आहे. जे डोळ्यांना दिसत नाही ते सत्य नाही. पण ते सत्य शोधून काढण्याकरताच आपल्याला परमेश्वराने हा नरदेह दिला आहे. पण कुणालाही ते सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा असं मनापासून वाटतच नाही. माणसाला असे वाटते, आमचं जे काय चाललं आहे ना ते चांगलं चाललं आहे, उगीचच त्या सत्याला शोधायची खटपट आम्ही कशाला करावी. पण माणसाच्या हे लक्षात येत नाही की खरं शाश्वत सुख हे ते परब्रह्म शोधून काढण्यामध्येच आहे. संसारामध्ये आपण सुखाकरता धडपड करतो, पण शेवटपर्यंत ते खरे सुख, ते खरं समाधान, तो खरा आनंद आपल्याला प्राप्त होतच नाही. आणि शेवटी काय, आपलं आयुष्य संपून जातं, पण ते शाश्वत सुख हाती काही लागत नाही. मग व्यर्थ आयुष्य वाया घालण्यापेक्षा ते खरेच सुख माणसाने शोधून काढावे असे समर्थ म्हणतात. विषयभोगातून मिळणाऱ्या सुखाला मर्यादा आहेत. सद्वस्तू ही अमर्याद आहे. परमात्म तत्व आहे, पण ते दिसत नाही, ते चटकन सापडत नाही, कारण ते स्थलकालातीत आहे. दृष्ट गोष्टींना स्थलकालाच्या मर्यादा आहेत. तरी पण आपल्याला इंद्रियाच्या मनबुद्धीच्या सहाय्याने ती सद्वस्तू मिळवायची आहे. पण हे काम अवघड आहे, सोपं नाही. तरीही तो पुरुषार्थ माणसाने केलाच पाहिजे. आणि हा जन्म त्या सद्वस्तूला मिळवण्याकरताच मिळालेला आहे. तरी पण लाखात एखादाच असा असतो जो त्या तत्वाला शोधून काढतो, त्याला शोधण्याचा मनापासून प्रयत्न करतो. बाकी सामान्य माणसं भगवंताजवळ, संतांजवळ गेल्यावर काय मागतात? संसार सुखाचीच मागणी करतात. कुठे काय मागावे हेच माणसाला कळत नाही. संसाराचं नश्वर सुखच माणसं देवाला मागत राहतात. पण देवाकडे काय मागावे हे समर्थांनी एका ठिकाणी खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. आणि पुढे म्हणतात, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम. अशा प्रकारे या ठिकाणी खूप सुंदर अशी समर्थांनी रामाकडे मागणी केलेली आहे. खरं तर संतांकडे जाऊन परब्रह्म जाणून घेण्याची इच्छा करणारे फार थोडे असतात. त्यांच्या बुद्धीची झेप ही संसार सुख मागण्यापुरतीच असते. समर्थ पुढे म्हणतात, बरे पाहता गुज तेथेची आहे. काय म्हणतात समर्थ? खरं गुज म्हणजे खरं रहस्य कुठे लपले असेल तर ते तिथेच आहे,
जे इंद्रियांना कळत नाही. ती इंद्रियांना न कळणारी आत्मवस्तूच तर आपल्याला शोधून काढायची आहे. ते अवघड आहे. जे साध्य करायला असाध्य आहे तेच मिळविण्याचा खरा पुरुषार्थ माणसाने केला पाहिजे. आणि हे कशामुळे होऊ शकेल? हे सद्गुरू कृपेमुळेच साध्य होऊ शकेल. पण आपण काय करतो? असत्यालाच आपण पक्क धरून ठेवलेलं आहे. त्या असत्याच्या मागे आपले सगळे आयुष्य व्यर्थ आपण वाया घालवतो. दिवसातले 24 तास आपण त्या असत्याला सत्य मानून जगत राहतो. ते खरं सत्य शोधायला आपल्याजवळ वेळच नाही. कारण काय, तर खरं म्हणजे आपल्याला त्याची गरजच वाटत नाही. ते सत्य शोधून काढण्यासाठी समर्थ म्हणतात, गुरुची गरज आहे, आवश्यकता आहे. समर्थ पुढे म्हणतात, करी घेऊ जाता कदा आढळेना. ती सद्वस्तू इंद्रियाने पकडमध्ये येतच नाही, हातात धरता येत नाही. जी वस्तू दृश्य आहे ती हातामध्ये धरता येते, पण जी अदृश्य आहे ती हातात कशी धरणार? ती सद्वस्तू बुद्धीमध्ये सापडत नाही, तर्कामध्ये येत नाही. मग त्याला धरायचं कसं? तर प्रत्येकाने त्या सद्वस्तूचा अनुभव घ्यायचा असतो. परब्रह्म हे अनुभवण्याची गोष्ट आहे. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय ते परब्रह्म कळणार नाही, ते सांगून समजणार नाही. पुढे समर्थ म्हणतात, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. समर्थ म्हणतात, ते तत्व जगामध्ये सर्वत्र भरून आहे, पण आपल्याला ते कळत नाही. कारण आपली बुद्धी ही स्थूल बुद्धी आहे. स्थूल बुद्धीला दृष्ट गोष्टी कळतात, पण परब्रह्म सूक्ष्म आहे, ते कळायला सूक्ष्म बुद्धी लागते. ही सूक्ष्म बुद्धी प्राप्त करण्याकरता साधना करावी लागते. ही साधना सद्गुरू कृपेने होते. ती सूक्ष्म बुद्धी जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ते परब्रह्म कळत नाही. ते खरं सुख शोधण्याकरता अंतर्मुख होण्याची गरज आहे. ते बाहेरच्या जगात सापडणार नाही. आणि म्हणून समर्थ या श्लोकात सांगतात, दिसे ना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. जय जय रघुवीर समर्थ.